नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटीबद्दल माहिती घेत होतो. कंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणजे नेमकं काय असतं, म्हणजे आपली अनकंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणजे काय आणि कंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, ह्यातला डिफरन्स आपण लक्षात घेतलेला आहे. त्यानंतर कंडिशनल प्रोबॅबिलिटी जे काही आपण न्यूमरिकल एक्झाम्पलसुद्धा बघितलेली आहेत. कंडिशनल प्रोबॅबिलिटी कशी काढली जातात, कंडिशनल प्रोबॅबिलिटीची डेफिनेशनवरून आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहीत असतो आणि मग तो फॉर्म्युला आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटी काढण्याची जे न्यूमरिकल एक्झाम्पल्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्यासाठी आपण तो वापरतो. त्यानंतर आपण मल्टिप्लिकेशन थेरम सुद्धा बघितलेला आहे. कंडिशनल प्रोबॅबिलिटीची मदत घेऊन आपण मल्टिप्लिकेशन थेरम कशा पद्धतीने लिहू शकतो हे आपण पाहिलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बेस थेरम आणि इव्हेंट्सच्या इंडिपेंडन्सबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर बेस थेरम शिकत असताना आपला जो बेस थेरम आहे, तो बेस थेरम हा कंडिशनल प्रोबॅबिलिटीवरती अवलंबून असतो. कंडिशनल प्रोबॅबिलिटीचा आधार आपल्याला बेस थेरम डिफाईन करताना आपण घेत असतो. त्यानंतर पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेसचा सुद्धा आधार आपण बेस थेरम प्रूव्ह करत असताना किंवा बेस थेरम स्टेट करत असताना आपण घेतो. तर हा बेस थेरम काय सांगत असतो किंवा कशा पद्धतीने बेस थेरम आपण लिहू शकतो, तर आपल्याकडं A1, A2, A3 डॉट 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 AN इतके इव्हेंट्स आहेत एका ओमेगा या सॅम्पल स्पेसवरती डिफाईन केलेले. तर हे इव्हेंट्स काय करतायत, तर त्या सॅम्पल स्पेसचं पार्टिशन करतायत. आपले जे सॅम्पल स्पेस जे आहे त्या सॅम्पल स्पेसचं पार्टिशन फॉर्म करतायत. म्हणजे याचा अर्थ हे सगळे जे इव्हेंट्स आहेत ते सगळे इव्हेंट्स एकमेकांशी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत आणि एक्झॉस्टिव्ह आहेत, कारण त्या सगळ्यांचा युनियन घेतला तर आपल्याला काय मिळतं, ओमेगा मिळतोय. म्हणजे हे A1, A2, AN दीज इव्हेंट्स फॉर्म ए पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसचं पार्टिशन तो फॉर्म करतो. असं असताना एखादा वेगळाच इव्हेंट, दुसरा इव्हेंट समजा सॅम्पल स्पेसवरती आपण डिफाईन केला, बी नावाचा एखादा इव्हेंट आपण डिफाईन केला आणि मग आपले जे काय सॅम्पल स्पेसचं पार्टिशन फॉर्म करणारे जे इव्हेंट्स आहेत त्यापैकी ॲटलिस्ट एक जरी इव्हेंट ऑकर होण्याचा चान्स असेल, म्हणजे थोडक्यात एका जरी त्यापैकी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी इज नॉट इक्वल टू 0 असेल अँड प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0, देन कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ हॅपनिंग ऑफ one of the event which form the partition of sample space, given that B event is already happened, is equal to probability of AI intersection B divided by probability of B. म्हणजे इथं खाली मी वेन डायग्रॅममध्ये दाखवलंय बघा. या वेन डायग्रॅममध्ये तुमचा ओमेगा जो आहे तो ओमेगाचं जे पार्टिशन आहे ते A1, A2, A3, AI डॉट 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 AN अशा पद्धतीनं फॉर्म होते. आणि एक वेगळाच इव्हेंट बी आहे जो तिथं सॅम्पल स्पेसवरती आपण डिफाईन केला. तर तो जो वेगळा इव्हेंट डिफाईन केलेला आहे तो ऑलरेडी घडलेला असताना मग तुमचा त्या सॅम्पल स्पेसचा एखाद्या पार्टिशनचा इव्हेंट घडण्याची प्रोबॅबिलिटी काय ती काढायची असेल तर आपण बेस थेरम वापरतो. आणि हा बेस थेरम काढत असताना आपल्याला कंडिशनल प्रोबॅबिलिटीची मदत घ्यावी लागते. आता हा तुम्ही बी जर बघितला टोटल, तर बी बघा A1चा काही पार्ट, A2चा काही पार्ट, A3चा काही पार्ट इथं फॉर एक्झाम्पल दाखवले त्या पद्धतीनं बी हा इव्हेंट, हे जे काय आपले सॅम्पल स्पेसचे पार्टिशन करणारे इव्हेंट आहेत त्या इव्हेंटच्या थोड्या 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 पार्टनी तो बी इव्हेंट तुमचा तयार झालेला आहे असं आपल्याला ते दिसतंय. आणि ते प्रत्येक इव्हेंटचे जे थोडे थोडे पार्ट आहेत ना, दॅट आर द म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अँड these mutually exclusive events form a event B. त्याच्यापासून इव्हेंट बी आपल्याला इथं
वेन डायग्रॅमवरून लक्षात येते की तो तयार होतोय अशा पद्धतीनं. त्यामुळं आपण ज्या वेळेला प्रोबॅबिलिटी ऑफ AI इंटरसेक्शन B डिवायडेड बाय probability of B म्हणजेच probability of A given B, that is conditional probability of AI means conditional probability of any one of the events which form the partition of sample space given that other event B is already happened is nothing but the simultaneous occurrence of that event which form a partition of sample space and the another event B divided by probability of event B. अशा पद्धतीनं आपण ती काढू शकतो. मग आता इथं आपल्याला माहिती आहे की आपला AI इंटरसेक्शन B, आता AI 1 to N काही असेल, तो A1 असेल, A2 असेल, A3 असेल, काही माहीत नाही, इन जनरल आपण AI म्हणतोय. तर मल्टिप्लिकेशन थेरमनुसार प्रोबॅबिलिटी ऑफ AI इंटरसेक्शन B कशी आपण काढतो, तर प्रोबॅबिलिटी ऑफ AI जो इव्हेंट एका त्या इव्हेंटची अनकंडिशनल प्रोबॅबिलिटी, दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ AI इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ B गिवन AI, म्हणजे कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ B गिवन दॅट AI इज ऑलरेडी हॅपन्ड. या पद्धतीनं आपण ती सायमल्टेनियस ऑकरन्स ऑफ AI अँड B ची प्रोबॅबिलिटी काढू शकतो. डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ B इज अ मेडअप ऑफ A1 इंटरसेक्शन B, A2 युनियन A2 इंटरसेक्शन B, युनियन A3 इंटरसेक्शन B, युनियन डॉट 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 युनियन AN इंटरसेक्शन B. अशाने B तुमचा तयार झाला आहे. मग अशी मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे कॉमन पार्ट जो A1 आणि B मध्ये जो कॉमन पार्ट आहे तो कॉमन पार्ट म्हणजे A1 इंटरसेक्शन B. अशा वेगवेगळ्या म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्सनी तुमचा B बनला आहे. त्यामुळे B इज अ युनियन ऑफ ऑल दीज कॉमन पार्ट्स ऑफ A1 अँड B, A2 अँड B अँड सो ऑन अप टू AN अँड B. म्हणजे मग ते जर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स असतील तर त्यांची प्रोबॅबिलिटी ही त्यांच्या सेपरेट प्रोबॅबिलिटीची बेरीज असेल. त्यामुळे इथं आपण डिनॉमिनेटरला काय लिहिलं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ Bच्या ऐवजी प्रोबॅबिलिटी ऑफ A1 इंटरसेक्शन B प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ A2 इंटरसेक्शन B प्लस डॉट 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 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ AN इंटरसेक्शन B. मग आता प्रोबॅबिलिटी ऑफ A1 इंटरसेक्शन B वी कॅन अगेन राईट इट युजिंग अवर मल्टिप्लिकेशन थेरम. मल्टिप्लिकेशन थेरमनी आपण ते लिहिणार आहोत. So probability of A1 intersection B means probability of A1, that is unconditional probability of A1 into probability of B given A1, the probability of happening of event B given that A1 is already happened. So probability of B given A1 plus probability of A2 intersection B is nothing but probability of A2 into probability of B given A2 plus dot 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 plus probability of AN into probability of B given AN. मग हे तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय मिळेल, डिनॉमिनेटरला समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ AI इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ B गिवन AI. सो प्रोबॅबिलिटी ऑफ AI गिवन B that is equal to probability of AI into probability of B given AI divided by sum of probability of AI multiplied with probability of B given AI. So in this way we can derive the Bayes theorem, and this expression is nothing but the Bayes theorem. So this is the Bayes theorem. Now we have to define independence of event. What is the independence of event? So there are two types of independence, that is independence of two events and independence of three events. First of all we will define the independence of two events. Okay, then suppose if there are two events, they are said to be independent if the happening of one event does not affect the happening of other. Means पहिला इव्हेंट, दोन इव्हेंट समजा आहेत, त्यातला एखादा इव्हेंट घडला किंवा घडला नाही तर त्याचा परिणाम दुसऱ्यावरच्या घडण्या किंवा न घडण्यावर अजिबात होत नसेल तर आणि तरच आपण त्या दोन इव्हेंट्सना काय म्हणणार आहोत, इंडिपेंडंट इव्हेंट असणार. बिकॉज बोथ आर इंडिपेंडंट. ऑकरन्स और नॉन ऑकरन्स ऑफ वन इव्हेंट डज नॉट अफेक्ट द ऑकरन्स और नॉन ऑकरन्स ऑफ अदर इव्हेंट. सो इट इज अ independent
events. So by definition or by mathematically we can write the definition. Suppose A and B are two events defined on sample space omega and P is a probability measure, then the events A and B are said to be independent if and only if probability of A intersection B is equal to probability of A into probability of B, or probability of A given B is equal to probability of A, or probability of B given A is equal to probability of B. म्हणजे त्यांच्या सायमल्टेनियस ऑकरन्स ए आणि बी हे दोन इव्हेंट असतील आणि ते इव्हेंट ए आणि बी आपण इंडिपेंडंट आहेत असं कधी म्हणू शकू, तर त्यांच्या सायमल्टेनियस ऑकरन्सची प्रोबॅबिलिटी ही त्यांच्या सेपरेट प्रोबॅबिलिटीच्या मल्टिप्लिकेशन इतकी असेल तर आपण म्हणणार द टू इव्हेंट्स ए अँड बी आर इंडिपेंडंट. किंवा कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ दीज टू इव्हेंट्स इज इक्वल टू अनकंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ वन ऑफ these two event, that is probability of A given B is equal to probability of A. म्हणजे conditional probability of A given that B is already happened is equal to probability of A. Why this is like because happening or non-happening of other event does not affect the any event. Then these two events are called as independent events. So happening of non-happening or non-happening of B does not affect the happening or non-happening of A. म्हणजे B घडला काय किंवा न घडला काय त्याचा A च्या घडण्यावरती काहीच परिणाम होत नसेल तर आपण त्याला काय म्हणतो, इंडिपेंडंट म्हणतो. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B means that this conditional probability is equal to unconditional probability of A. Similarly, conditional probability of B given that A is already happened is equal to probability of B. So conditional probability of B given A is equal to unconditional probability of B. So remarks, there are some remarks. If A and B are independent, then they should not be taken as mutually exclusive. म्हणजे तुमचे A and B जर इंडिपेंडंट असतील तर ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत असं आपण म्हणू शकत नाही. आणि जर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असतील तर ते इंडिपेंडंट असतीलच असं आपण म्हणू शकणार नाही. सो इंडिपेंडन्स डज नॉट इम्प्लाय द म्युच्युअल एक्सक्लुझिव्हनेस और म्युच्युअल एक्सक्लुझिव्हनेस डज नॉट इम्प्लाय द independence. So in this way we can define the independence of two events. Now we are going to define the independence of three events. So independence of three events can be subdivided into two categories, that is pairwise independence of three events and mutual independence or complete independence of three events. Okay, if A, B and C are three events defined on the same sample space omega, then these three events are said to be pairwise independent if and only if following conditions are satisfied. ज्या वेळा तिन्ही कंडिशन या सॅटिस्फाय होतील त्यावेळा आपण म्हणणार की ते जे इव्हेंट्स आहेत ते इव्हेंट्स पेअर वाईज इंडिपेंडन्स आहेत. तर त्या कुठल्या आहेत कंडिशन, तर त्या तिघांपैकी दोघांच्या आपण पेअर केल्या आणि त्या पेअरमध्ये जे इव्हेंट्स आहेत त्या इव्हेंटच्या सायमल्टेनियस ऑकरन्सची प्रोबॅबिलिटी ही त्याच्या सेपरेट ऑकरन्सच्या प्रोबॅबिलिटीच्या प्रॉडक्ट एवढी यायला पाहिजे. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ B. सेकंड, प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन C इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ A into probability of C. Then probability of B intersection C is equal to probability of B into probability of C. अशा पद्धतीने आपण त्याचा पेअर वाईज इंडिपेंडन्स सांगू शकतो. म्हणजे ह्या तीन कंडिशन्स फॉलो झाल्या तर वी कॅन से दॅट द पेअर वाईज इंडिपेंडन्स ऑफ दीज थ्री इव्हेंट्स. Now we are going to define mutual independence or complete independence.
The events A, B and C are three events defined on a sample space omega. These three events are said to be mutually independent or completely independent if and only if the following conditions are satisfied. जे तीन इव्हेंट आपल्या एका सॅम्पल स्पेसवरती डिफाईन केलेले आहेत त्या तीन इव्हेंट हे म्युच्युअली इंडिपेंडंट किंवा कम्प्लिटली इंडिपेंडंट आहेत असं आपण कधी म्हणणार, ज्या वेळा खाली दिलेल्या चार कंडिशन सॅटिस्फाय होतील एका वेळेला, तेव्हाच आपण काय म्हणणार आहे, ते जे इव्हेंट्स आहेत दॅट इव्हेंट्स आर म्युच्युअली इंडिपेंडंट ऑर कम्प्लिटली इंडिपेंडंट. त्या कुठल्या कंडिशन्स आहेत, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. Second, probability of A intersection C is equal to probability of A into probability of C. Probability of B intersection C, that is equal to probability of B into probability of C. And चौथं, probability of A intersection B intersection C is equal to probability of A into probability of B into probability of C. अशा पद्धतीनं या चारीच्या चारी कंडिशन एका वेळेला जर सॅटिस्फाय केल्या त्या ए बी सी तिन्ही इव्हेंटसाठी, तर आपण ते तीन इव्हेंट हे कम्प्लिटली इंडिपेंडंट आहेत. समजा पहिल्या तीन कंडिशन सॅटिस्फाय केल्या आणि चौथी कंडिशन सॅटिस्फाय केली नाही, तर आपण म्हणणार ते तीन इव्हेंट जे आहेत ते पेअरवाईज इंडिपेंडंट आहेत परंतु कम्प्लीट इंडिपेंडंट नाहीत. त्याच्यामुळं जर म्युच्युअल इंडिपेंडन्स किंवा कम्प्लीट इंडिपेंडन्स आपल्याला जर सांगायचं असेल तर ह्या चारीच्या चारी कंडिशन सॅटिस्फाय करणं महत्त्वाचं असतं. सो दस कम्प्लीट इंडिपेंडन्स इम्प्लाइज पेअर वाईज इंडिपेंडन्स, बट पेअर वाईज इंडिपेंडन्स डज नॉट इम्प्लाय म्युच्युअल ऑर कम्प्लीट इंडिपेंडन्स. म्हणजे कम्प्लीट इंडिपेंडन्स असेल, तीन इव्हेंट कम्प्लिटली इंडिपेंडंट असतील तर ते पेअर वाईज इंडिपेंडंट असतातच, कारण पेअर वाईज इंडिपेंडन्सचे जे काय कंडिशन्स आहेत त्या ऑलरेडी सॅटिस्फाय केलेल्याच असतात. त्यामुळं पेअर वाईज इंडिपेंडन्स तुमचा तिथं असतोच जर तिथं म्युच्युअल इंडिपेंडन्स असेल तर. परंतु जर फक्त पेअर वाईज इंडिपेंडन्स असेल तर कम्प्लीट इंडिपेंडन्स असेलच याची गॅरंटी देता येत नाही. ओके, सो दिस इज द कम्प्लीट इंडिपेंडन्स बिटवीन थ्री इव्हेंट्स A, B and C. Now here is a example. Here we check the given events are independent or not. So here for example, a bag has 4 tickets numbered 1, 2, 3, 4. One of these tickets drawn at random are the events 2, 3 and 2, 4 independent. म्हणजे इथं चार इव्हेंटची एक बॅग आहे, चार तिकीटची एक बॅग आहे, त्यातलं एक इव्हेंट एक तिकीट काय करतोय आपण रँडमली ड्रॉ करतोय. असं करत असताना आपल्याला दोन इव्हेंट्स मिळालेले आहेत, समजा ते दिलेलेच आहेत त्यांनी दोन इव्हेंट्स 2, 3 अँड 2, 4 असे दोन इव्हेंट्स आहेत. मग ते दोन इव्हेंट इंडिपेंडंट आहेत का ते चेक करा असं आपल्याला सांगितलं आहे. आता आपल्याला इंडिपेंडंट आहेत का हे चेक करावं लागेल. तर दोन इव्हेंट आहेत त्यामुळं इंडिपेंडन्स ऑफ 2 इव्हेंट्सच्या पद्धतीनं आपण ते दोन्ही इव्हेंट इंडिपेंडंट आहेत का हे आपण चेक करणार आहोत. तर मग वी हॅव गिवन दॅट ओमेगा इज इक्वल टू 1, 2, 3 and 4 because there are 4 tickets in a bag. And given events are A is equal to 2, 3. So number of elements in event A is equal to 2. Then event B is equal to 2, 4. It is number of elements in event B is equal to 2. Then we have to verify that event A and event B are independent or not. That is, if probability of A intersection B is equal to probability of A into probability of B, then we say that event A and event B are independent, otherwise they are not independent.
म्हणजे ही कंडिशन आपल्याला चेक करायची आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी येते का आपल्याला. तर आपल्याकडे ए आणि बी इव्हेंट दिलेलेच आहेत, फक्त आता आपल्याला ए इंटरसेक्शन बी काढावा लागेल. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज नथिंग बट दी इव्हेंट ऑफ सच इलेमेंट्स विच आर कॉमन इन ए अँड बी. ए आणि बी दोन्हीकडे कॉमन असणाऱ्या इलेमेंटचा आपण काय घेणार आहे, इंटरसेक्शन. सो ए आणि बी मध्ये कॉमन असणारे इलेमेंट कुठले आहेत, तर 2 हा इलेमेंट आहे. ए आणि बी दोन्हीकडे कॉमन आहे. सो ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 2. सो इट इज अ elementary event A intersection B because it contains only one element, that is 2. So number of elements in A intersection B is equal to 1. So probability of A intersection B is equal to number of elements in A intersection B divided by number of elements in omega, and that is equal to 1 by 4. So probability of A intersection B is equal to 1 by 4. Probability of A can be a 2 by 4. Probability of B is also 2 by 4. 2 by 4, 2 by 4 means 1 by 2, 1 by 2. So probability of A is number of elements in A, number of elements in omega divided by number of elements in omega, that is 2 by 4, that is 1/2. And probability of B is nothing but again 2 by 4, that is 1/2. Now consider probability of A into probability of B, that is 1/2 into 1/2, that is 1 by 4, and that is equal to probability of A intersection B. म्हणजे ही जी probability आपण केली probability of A into probability of B, तर ती आपली 1 by 4 आली. आणि 1 by 4 म्हणजेच आपली probability of A intersection B आहे. इथं वरती काढले, तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. इथं probability of A intersection B किती आली बघा, 1 by 4 आले. सो probability of A into probability of B 1 by 4. So it is nothing but probability of A intersection B is equal to probability of A into probability of B. Hence we can say that event A, that is 2,3, and event B, that is 2,4 are independent आहेत. और हे या पद्धतीने आपण इंडिपेंडन्स चेक करतो, किंवा और वी हॅव टू चेक probability of A given B is equal to A आहे आणि probability of B given A is equal to B आहे, हे चेक करावं लागेल. ते असेल हे दोन्ही तर म्हणणार ते इव्हेंट आपले काय आहेत, इंडिपेंडंट आहेत. सो probability of A given B is equal to probability of A intersection B upon probability of B. So probability of A intersection B is 1 by 4, probability of B is 1 by 2, so 2 by 4, and that is again 1/2, and 1/2 is the probability of A. So first condition is satisfied here. Probability of A given B is equal to probability of A. Now probability of B given A is equal to probability of B हे आपल्याला चेक करायचं आहे. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा probability of B given A हे काढावं लागेल. सो probability of B given A म्हणजेच काय, probability of A intersection B upon probability of A, that is probability of A intersection B is 1 by 4, probability of A is again 1 by 2, so that is equal to 2 by 4, and 2 by 4 is nothing but 1/2. So probability of B given A is equal to 1/2, and that is the probability of B. So our second condition is also satisfied. So both these conditions are satisfied. Since therefore we can say that the given events A and B 2, 3 and 2, 4 are the events A and B respectively. So these events are इंडिपेंडंट असं आपण म्हणू शकतो, कारण इंडिपेंडन्सचं जी काय कंडिशन आहे ती त्यानं सॅटिस्फाय केलेली आहे. नाव सेकंड एक्झाम्पल, assume that an unbiased coin is tossed 2 times and the events are classified as below. A1 is equal to first toss is head, A2 is second toss is head, and A3 is equal to both are heads, दोन्ही हेड आहेत. नाउ डिस्कस इंडिपेंडन्स ऑफ इव्हेंट्स. म्हणजे हे 3 इव्हेंट्स असे आपल्याला दिलेत, त्यावरून आपल्याला काय करायचं आहे, इंडिपेंडन्स डिस्कस करायचं. तर हे डिस्कस करत असताना सोल्युशन हिअर गिवन दॅट ओमेगा इज इक्वल टू, बिकॉज आवर
experiment is tossing two coins simultaneously. So omega is equal to hh comma ht comma th comma tt. So events are given events are a1 is nothing but first toss is head, पहिल्या टॉस वरती हेड पाहिजे. सो ht comma hh, in these two elements there is a first toss is head. Again a2 is equal to th comma hh, म्हणजे याच्यावरती काय दुसऱ्या ह्याच्यावरती हेड आहे. a3 is equal to hh, इथं दोन्हीवरती हेड आहे. सो आणि a2 मध्ये कॉमन काय आहे एच आहे. सो a1 इंटरसेक्शन a2 आपल्याला एच मिळेल. त्यानंतर a2 इंटरसेक्शन a3, a2 इंटरसेक्शन a3 आपण घेतला तर a2 आणि a3 मध्ये परत एच हेच कॉमन आहे. आणि a1 इंटरसेक्शन a3 घेतला तर त्यामध्ये सुद्धा एच हेच कॉमन आहे. त्यामुळं एच हे तिन्ही इंटरसेक्शनचा पेअर वाईज आपण जर इंटरसेक्शन घेतले तर एच हा एकच एलिमेंट मिळतोय. त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ a1 किती येईल आपल्याला, तर प्रोबॅबिलिटी ऑफ a1 इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन a1 डिवाइड बाय नंबर ऑफ एलिमेंट्स इन ओमेगा. आता नंबर ऑफ एलिमेंट्स इन a1 किती आहेत 2 आहेत आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन ओमेगा किती आहेत 4 आहेत ओमेगा मधले. सो देर आर 4 नंबर ऑफ एलिमेंट्स इन ओमेगा. सो 2/4 that is 1/2. Again similarly probability of a2 is equal to 1/2 and probability of a3 is equal to 1/4. Why probability of a3 is 1/4? Because a3 contains only one element in it and omega contains 4 elements in it. So probability of a3 is equal to 1/4. Now also probability of a1 intersection a2. So a1 intersection a2, because a1 intersection a2 is hh, there is only one element. a2 intersection a3, there is only one element. a1 intersection a3 is also there is only one element. So probability of a1 intersection a2 is 1/4. Probability of a2 intersection a3 is again 1/4. Probability of a1 intersection a3 is equal to again 1/4. In this way the probabilities of these intersection, pairwise intersection, are given here 1/4, 1/4 and 1/4. Now since a1 intersection a2 intersection a3 is equal to hh, आता तिघांचा आपण इंटरसेक्शन घेतला एकत्र तर त्यामध्ये परत hh हा एकच एलिमेंट कॉमन आहे. सो hh इज द intersection a1 intersection a2 intersection a3. So probability of a1 intersection a2 intersection a3 is equal to 1/4. त्याची probability जी आहे ती 1/4 येईल. सो फर्स्ट ऑफ ऑल वी चेक पेअर वाईज इंडिपेंडन्स. पहिल्यांदा आपल्याला पेअर वाईज इंडिपेंडंट ते इव्हेंट्स आहेत का हे बघावे लागतील. जर ते इव्हेंट पेअर वाईजच इंडिपेंडंट नसतील तर मग तो म्युच्युअली इंडिपेंडंट असायचा प्रश्नच येत नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल वी चेक द इव्हेंट्स आर pairwise independent or not. So probability of a1 into probability of a2 is equal to 1/2 1/2 1/2 into 1/2, that is 1/4. So that is equal to probability of a1 intersection a2. So a1 and a2 are independent. Probability of a2 into probability of a3 is equal to 1/2 into 1/4, that is equal to 1/8, and that is not equal to probability of a2 intersection a3. कारण probability of a2 intersection a3 ही 1/4 आहे. त्यामुळे इथं a2 आणि a3 याला आपण इंडिपेंडंट म्हणू शकत नाही. म्हणजे इथं काय झालं, पेअर वाईज इंडिपेंडंटच नाही आहेत तुमचे इव्हेंट्स. कारण a2 आणि a3 न ती कंडिशन जी होती ती सॅटिस्फाय केलेली नाही. त्यामुळे तुमचे इव्हेंट्स हे पेअर वाईज इंडिपेंडंट नाहीत. त्यामुळं ते म्युच्युअली इंडिपेंडंट सुद्धा नाहीत. आपण पुढच्या कंडिशन चेक करण्याची गरजच पडणार नाही आपल्याला. बरोबर, म्हणजे जर फक्त पेअर वाईज इंडिपेंडन्स असता तर आपण म्हटलो असतो की पेअर वाईज इंडिपेंडंट आहेत. परंतु इथं ज्या पेअर वाईज इंडिपेंडन्सच्या 3 कंडिशन आहेत त्यातली एक कंडिशन त्यांना सॅटिस्फाईच केलेली नाही आहे. त्यामुळे बाकीच्या कंडिशन चेक करायची आपल्याला गरजच नाही. त्यामुळे याचा अर्थ इथं काय, जर ते इव्हेंट्स पेअर वाईज इंडिपेंडंट नसतील तर ह्याचा अर्थ ते म्युच्युअली इंडिपेंडंट पण नाही आहेत, म्हणजे कंप्लीट इंडिपेंडन्स नाही आहे त्यांच्यामध्ये, असं आपण म्हणू शकतो. सो इन दिस वे वी कॅन से दॅट a1 a2 अँड a3
आर नॉट पेअरवाईज इंडिपेंडंट ॲज वेल ॲज म्युच्युअली इंडिपेंडंट. म्हणजे म्युच्युअली इंडिपेंडंट म्हणजे पेअरवाईज इंडिपेंडंट पण नाही आहेत आणि म्युच्युअली इंडिपेंडंट पण नाही आहेत. सो इन दिस वे वी हॅव सॉल्व्ड धिस न्यूमरिकल प्रॉब्लेम. नाव वी आर गोइंग टू सी द theorems on independence. So while proving the theorems on independence, we have A and B are two events defined on sample space omega. If A and B are independent, then A and A dash are independent. A dash and B are independent. A and B dash are independent first. Second, A dash and B are independent. Third, A dash and B dash are independent. म्हणजे ज्या वेळा तुमचा इव्हेंट ए आणि इव्हेंट बी हे तुमच्या सॅम्पल स्पेसवरती डिफाईन केलेले दोन इव्हेंट असतील आणि ते दोन्ही इव्हेंट काय असतील इंडिपेंडंट असतील, तर ए आणि बी डॅश हा इंडिपेंडंट असतो. तसंच ए डॅश आणि बी सुद्धा इंडिपेंडंट असतो आणि ए डॅश बी डॅश सुद्धा इंडिपेंडंट असतो, असा हा आपल्याला थिअरम सांगतो. आता हे तिन्ही जे बीट आहेत ते आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत. त्यात पहिल्यांदा आपल्याला ए आणि बी डॅश इंडिपेंडंट दाखवावं लागेल. त्यानंतर दुसऱ्यामध्ये ए डॅश आणि बी हा इंडिपेंडंट दाखवावा लागेल आणि ए डॅश आणि बी डॅश तिसरा हा इंडिपेंडंट दाखवावा लागेल. सो टू प्रूव्ह वी हॅव ए अँड बी आर नोन टू बी इंडिपेंडंट. देअरफॉर वी हॅव ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. हे एवढं तरी आपल्याला माहिती आहे, कारण ए आणि बी दोन्ही हे इंडिपेंडंट इव्हेंट आहेत, त्याच्यावरून आपण ते लिहू शकतो. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डॅश ही आपल्याला काय दाखवायचं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी डॅश दाखवायचं आहे. पण बाय थिअरमनुसार आपण ॲडिशन थिअरम वगैरे प्रूव्ह करताना प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डॅश आपण काढले, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बीची व्हॅल्यू काय आहे, वरती प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी आहे. So probability of A minus probability of A into probability of B since A and B are independent. मग आता ह्या दोन्ही टर्म ज्या आहेत त्यातून आपण काय करणार आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉमन काढणार आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए जर मी कॉमन काढलं तर काय मिळेल बघा, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी असं आपल्याला ते मिळेल. सो 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज नथिंग बट दी प्रोबॅबिलिटी ऑफ बी डॅश, कारण कोणत्याही इव्हेंटच्या कॉम्प्लिमेंटची प्रोबॅबिलिटी ही 1 मायनस त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी असते. सो 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी डॅश इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी डॅश. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डॅश इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी डॅश, सिन्स 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी डॅश आपल्याला माहिती. मग आता आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये मिळालं, simultaneous occurrence of these two events is equal to the product of their separate probabilities, separate unconditional probabilities. So we can say that event A and event B dash are independent, आपण म्हणू शकतो. तसंच सेकंड प्रूव्ह करत असताना रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट ऑफ A with respect to B. So probability of A dash intersection B is equal to probability of B minus probability of A intersection B, that is equal to probability of B minus probability of A into probability of B, because A and B are independent. त्यामुळे probability of A intersection B बद्दलची व्हॅल्यू आपण probability of A into probability of B अशी पुट केली. सो त्यामधून आपण प्रोबॅबिलिटी ऑफ बी कॉमन काढलं तर आपल्याला काय मिळेल बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटू ब्रॅकेट 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए. Now 1 minus probability of A is nothing but the probability of A dash. So probability of A dash intersection B is equal to probability of B into probability of A dash, and that is equal to, or this is why, because 1 minus probability of A is equal to probability of A dash. So we have get the simultaneous occurrence of probability of simultaneous occurrence of A dash and B dash is equal to the product of their separate probabilities, probability of B into probability of A dash. So event A dash and B are independent. Now probability of A dash intersection B dash. आता ही probability of A dash intersection B dash आपल्याला काय दाखवायचे, तर probability of A dash into probability of B dash दाखवायचे. So probability of A dash intersection B dash is equal to probability of
A union B bracket dash by De Morgan's law. म्हणजे इंटरसेक्शन ऑफ कॉम्प्लिमेंट इज नथिंग बट कॉम्प्लिमेंट ऑफ युनियन. अशा पद्धतीने ते डी मॉर्गनचा रूल वापरून लिहिले आहे. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी ब्रॅकेटचा डॅश इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी बाय युजिंग ॲडिशन थेरम. तर 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता हे जर आपण काय केलं, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी आहे ती व्हॅल्यू तिथं पुट केली आपण, तर आपल्याला काय मिळेल बघा, 1 मायनस इन स्क्वेअर ब्रॅकेट प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. दॅट इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए, कारण ते आपण स्क्वेअर ब्रॅकेट काढलं ते मायनस साईन प्रत्येकाला आतमध्ये असाइन झालं. सो 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. सो दॅट इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए, पुढच्या टर्ममधून प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी कॉमन काढलं. सो मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी इन ब्रॅकेट काय राहील मग 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए असं शिल्लक राहील. सो 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटू ब्रॅकेट 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए असं मिळेल आपल्याला. दॅट इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट इन स्क्वेअर ब्रॅकेट 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए. आता त्यातून आपण काय केलेलं, वरच्या टर्ममधून 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉमन घेतलं. सो 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी, and 1 minus probability of A is nothing but probability of A dash, and 1 minus probability of B is nothing but probability of B dash. So probability of A dash intersection B dash is equal to probability of A dash into probability of B dash असं आपल्याला मिळालेलं आहे. सो इव्हेंट A dash and event B dash are also independent असं आपण त्याच्यावरनं म्हणू शकतो. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला इव्हेंट A आणि इव्हेंट B ज्यावेळेला इंडिपेंडंट आहेत असं आपण म्हणू शकतो, जे इव्हेंट एकाच सॅम्पल स्पेसवरती डिफाईन केलेले आहेत, तर तसं असेल तर ए डॅश आणि बी हा इंडिपेंडंट असतो, कारण ए अँड बी डॅश हा पण इंडिपेंडंट असतो आणि ए डॅश बी डॅश सुद्धा इंडिपेंडंट असतात. तर आपण काही न्यूमरिकल प्रॉब्लेम्स बघूया. So if event A and event B are independent with probability of A is equal to 1 by 4 and probability of B is equal to 1 by 3, then find probability of A union B, probability of A intersection B dash and probability of A union B dash, then probability of A dash union B, and fourth probability of A dash intersection B dash. Here we have given that probability of A is equal to 1 by 4, probability of B is equal to 1 by 3. So these unconditional probabilities are given. Also here events A and B are independent. So probability of A intersection B will be 1 by 4 into 1 by 3 will be there. So since events A and B are independent, probability of A intersection B is equal to probability of A into probability of B. So 1 by 4 into 1 by 3, that is 1 by 12. So probability of A intersection B is equal to 1 by 12. So first of all we have to find probability of A union B. What is probability of A union B? By using addition theorem, probability of A union B is equal to probability of A plus probability of B minus probability of A intersection B. So 1 by 4 plus 1 by 3 minus 1 by 12. पहिल्यांदा आपण काय करणार, 1 by 4 प्लस 1 by 3 यांची ॲडिशन करणार. सो 3 plus 4 upon 12 होईल. सो 3 plus 4 minus 1 upon 12, कारण सगळ्यांचा मग पाया समान होणार आहे, त्यामुळे आपण पाया समान घेतला आणि वरच्यांची मग जे काय ॲडिशन सबस्ट्रॅक्शन आहे ती आपण घेणार. 3 plus 4 minus 1, that is 3 plus 4 is 7, 7 minus 1, that is 6. So 6 by 12, that is 1/2. So probability of A union B is equal to 1/2. Second bit, we have to find probability of A intersection B dash. So probability of A minus probability of A intersection B
हा फॉर्म्युला आहे आपला रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी दॅट इज 1/4 मायनस 1/12. मग आपल्याला त्यासाठी 1/4 जो आहे त्याचा जो डिनॉमिनेटर आहे तो 12 करावा लागेल. 12 करायसाठी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. सो 3/12 असं ते होईल. सो 3/12 देन 3 minus 1/12. So 2/12. That is probability of A intersection B dash is equal to 1/6. Next bit is we have to find probability of A union B dash. We have to find probability of A union B dash by using addition theorem. Probability of A union B dash is probability of A plus probability of B dash minus probability of A intersection B dash. Probability of A intersection B dash we have already find here, 2/12. Now probability of A is 1/4. Probability of B dash can be find using probability of B, that is 1 minus probability of B, then it is probability of B dash. So 1 minus probability of B, that is 1 minus 1/3 is the probability of B dash, minus probability of A intersection B dash is 2/12. अशा पद्धतीने आपण त्या प्रॉबिलिटीज पुट केल्या तिथं. परत नेक्स्ट लाईनला प्रोबॅबिलिटी ऑफ बी डॅश आधी काढून घेतली. सो 1/4 प्लस तिरकस गुणाकार केला तर 3 minus 1/3 अशा पद्धतीने आपल्याला ते मिळेल. मायनस 2/12 तसंच. सो 3 minus 1/3 दॅट इज 2/3 येईल आन्सर आपलं प्रोबॅबिलिटी बी डॅशचं. सो 1/4 प्लस 2/3 मायनस 2/12. परत आपल्याला त्याचे काय करावं लागतील, डिनॉमिनेटर 12 करावं लागतील. सो 12 करायचं असेल तर 1/4च्या न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 3 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. 2/3च्या डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला 4 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. त्या पद्धतीनं मग तुमचे डिनॉमिनेटर काय होतील, 12 होतील. सो 3 + 8 - 2/12 अशा पद्धतीने ते होईल. सो 3 + 8 - 2 काय होईल, 3 + 8 म्हणजे 11, 11 - 2 दॅट इज 9. सो 9/12. सो 9/12 that is 3/4. So probability of A union B dash is 3/4. Now probability of A dash union B, by using addition theorem we can find this probability of A dash union B, that is probability of A dash plus probability of B plus probability of A dash intersection B. Now probability of A dash is 1 minus probability of A. Sorry, there is mistake. 1 minus probability of A dash is written there. You can correct it and read as probability of A, 1 minus probability of A in square bracket in the second step. That is 1 minus probability of A plus probability of B minus probability of A dash into probability of B. Why it is written like this? का आपण तसं लिहिलंय? कारण जर ए आणि बी इंडिपेंडंट असतील तर ए डॅश आणि बी सुद्धा इंडिपेंडंट असतात. आपण वरती थेरम बघितलेलाच आहे, त्यामुळे त्या थेरमचा आपण वापर. आणि नेक्स्ट स्टेपला मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश म्हणजेच काय, 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए आहे ते आपण तिथं पुट करून घ्यायचं. प्रोबॅबिलिटी ऑफ 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी अशा पद्धतीने आपल्याला ती मिळेल. मग आपण सगळ्या प्रोबॅबिलिटी पुट केल्या एच्या बीच्या वगैरे, तर 1 minus 1/4 plus 1/3 minus 1 minus 1/4 into 1/3. So 4 minus 1/4 plus 1/3 minus 4 minus 1/4 into 1/3. So that is 3/4 plus 1/3 minus 3/4 into 1/3. Now we make the denominator same because after minus term there is denominator 3/12. So here 3/4 plus 1/3 त्याचा आपल्याला डिनॉमिनेटर 12 बनवावं लागेल. मग 12 बनवायचं असेल तर 3/4ला काय करावं लागेल, डिनॉमिनेटर न्यूमरेटरला 3 न मल्टिप्लायच करावं लागेल आणि 1/3ला काय करावं लागेल, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला 4 न मल्टिप्लाय करावं लागेल. त्यामुळे न्यूमरेटर तुमचा पहिल्या अपूर्णांकाचा न्यूमरेटर काय येईल, 9 येईल. दुसऱ्याचा किती येईल, 4 येईल. सो 9 + 4 - 3/12 होल अपॉन 12 असं झालं. सगळ्यांचा छेद 12 केला आपण.
9 plus 4 13, 13 minus 3 is 10, so 10 upon 12, that is 5 by 6. So 5 by 6 is the probability of A dash union B. Now probability of A dash intersection B dash. So by using our theorem on independence, probability of A dash intersection B dash is equal to probability of A dash into probability of B dash. हे असं आपण का लिहिलं, कारण ए आणि बी हे इंडिपेंडेंट आपल्याला दिलेले आहेत. दिलेले नसतील तर मात्र आपण डी मॉर्गनचा रूल वगैरे वापरून ते काढू शकतो. डी मॉर्गनचा रूल कसा वापरणार मग, probability of A dash union B dash is nothing but the probability of A union B whole dash, and probability of A union B whole dash is equal to 1 minus probability of A union B. अशा पद्धतीने आपण ते काढू शकतो जर ए आणि बी इंडिपेंडंट दिलेले नसतील तर. जर दिलेले असतील तर मात्र मग आपण आपल्या थिअरमचा वापर करून probability of A dash intersection B dash is equal to probability of A dash into probability of B dash असं लिहू शकतो. So that is equal to 1 minus 1 upon 4, because 1 minus probability of A and probability of A is 1 by 4. So 1 minus 1 by 4 into 1 minus probability of B, that is 1 by 3. So 1 minus 1 by 3 is there. So 4 minus 1 upon 4 into 3 minus 1 upon 3. So 3 by 4 into 2 by 3, and that is 2 by 4, and that is 1 half. So probability of A dash intersection B dash is equal to 1 half. अशा पद्धतीने आपल्याला ते मिळेल. Now here is example that let event A and B are two events defined on omega. If probability of A is 0.4, probability of A union B is 0.7 and probability of B is K, then find value of K, म्हणजे probability of B काढा थोडक्यात. If A and B are mutually exclusive आणि independent, म्हणजे दोन इव्हेंट आपल्याला दिलेत ए आणि बी, त्याच्या प्रोबॅबिलिटी ऑफ एची प्रोबॅबिलिटी आपल्याला दिलेली आहे, ए युनियन बीची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू के दिलेली आहे आपल्याला, आणि आपल्याला ती के काढायची आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी काढायची आहे. कधी काढायची आहे, दोन सिच्युएशनमध्ये काढायची आहे आपल्याला. एक ए आणि बी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असताना काढायची आहे आणि दुसरी ए आणि बी इंडिपेंडंट असताना काढायची आहे. म्हणजे केच्या व्हॅल्यू दोन वेळेला आपल्याला काढावे लागतील. एकदा ए आणि बी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत असं गृहीत धरून आणि ए आणि बी इंडिपेंडंट आहेत असं गृहीत धरून. ओके, अशा दोन प्रकारे आपण केची व्हॅल्यू म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बीची व्हॅल्यू काढणार आहोत. तर इथं आपल्याला काय दिलं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी हा 0.7 दिलेला आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए 0.4 दिलेला आहे आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय दिला आहे, के दिलेला आहे. ओके, मग आता आपण पहिल्यांदा काय करूया, ए आणि बी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत असं गृहीत धरून ती प्रोबॅबिलिटी ऑफ बी काढूया. व्हेन ए अँड बी आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, वी हॅव प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी is equal to 0. Probability of A intersection B is equal to 0, कारण म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत त्याच्यामुळे. मग बाय ॲडिशन थेरमनुसार आपण काय लिहू शकतो, प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी असं लिहू शकतो. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी 0.7 आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए 0.4 आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ बी के आहे आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी काय आहे, 0 आहे, कारण ए आणि बी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत. त्यामुळे मग आपल्याला के इज इक्वल टू डायरेक्टली काय मिळेल, 0.7 मायनस 0.4, and so k is equal to 0.3, and k is nothing but the probability of b, so probability of b is equal to 0.3. So probability of b is equal to 0.3 in case of a and b are mutually exclusive events. म्हणजे ए आणि बी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असताना तुमचे प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती येते, 0.3 येते. आता तसंच ए आणि बी हे इंडिपेंडंट असताना प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती येते ते आपल्याला बघायचं आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू, म्हणजे ए आणि बी इंडिपेंडंट आहेत आता आपण धरलं गृहीत, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी असणार आहे. त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 0.4 इंटू के. सो 0.4 के दॅट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता ही प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बीची जी आहे ती आपण ॲडिशन थेरममध्ये वापरणार. ॲडिशन थेरम इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. इथं त्या सगळ्या प्रोबॅबिलिटी आपण वापरणार. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज 0.7, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज 0.4, probability of B is a K, and probability of A intersection B is 0.4 K. मग ते आपण सॉल्व केलं म्हणजे K कॉमन काढला आपण,
तर आपल्याला 0.4 प्लस के इंटू ब्रॅकेट 1 मायनस 0.4 असं मिळेल. सो 0.4 प्लस 0.6 के असं आपल्याला ते मिळेल. मग आपण काय केलं, 0.7 मायनस 0.4 केलं तर 0.3 आपल्याला मिळेल. सो 0.6 के इज इक्वल टू 0.3 असं आपल्याला मिळेल. सो के इज इक्वल टू 0.3 अपॉन 0.6 म्हणजे 3/6 दॅट इज 1/2 आणि दॅट इज 0.5 असं मिळेल ते आपल्याला. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज 0.5 व्हेन ए अँड बी आर इंडिपेंडंट. ज्या वेळा ए आणि बी हे इव्हेंट इंडिपेंडंट असतील त्यावेळेला काय होईल, प्रोबॅबिलिटी ऑफ बी आपल्याला काय मिळेल, 0.5 मिळेल. अशा पद्धतीनं आपण इंडिपेंडन्सचा वापर करून किंवा थेरम्स ऑन इंडिपेंडन्सचा वापर करून काय केलं, काही न्यूमरिकल प्रॉब्लेम्स सोडवलेले आहेत. सो फॉर टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू.